बघा धाराशिवमधील बातमीनंतर आता वळूया दुसऱ्या बातमीकडे। सचिन वाझेंनी फडणवीसांना लिहिलेलं पत्र सामवर आहे बघा, खूप मोठी बातमी आहे। तुरुंगात असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जे देशमुखांसंदर्भात पत्र लिहिलं होतं ते साम टीव्हीकडे आहे। अनिल देशमुखांचे आरोप चुकीचे आहेत असं वाझे म्हणतात। बदलीसाठी देशमुखांनी 25 लाख रुपये घेतले असं देखील वाझेंचा आरोप आहे। अनेक कामं देशमुखांच्या दबावाखाली केली असं देखील सचिन वाझेचं म्हणणं आहे। बघा हे पत्र तुम्ही साम टीव्हीवर बघताय, ते सचिन वाझेनं फडणवीसांना लिहिलेलं हे पत्र साम टीव्हीवर आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे आरोप चुकीचे आहेत असं वाझे यांचं म्हणणं आहे। बदलीसाठी देशमुखांनी 25 लाख रुपये घेतले असा देखील गंभीर आरोप सचिन वाझेनं केलेला आहे। अनेक कामं ही देशमुखांच्या दबावाखाली झाली, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांच्या दबावाखाली झालं असं सचिन वाझेचं म्हणणं आहे। गंभीर आरोप आहे। त्यांनी जे पत्र फडणवीसांना लिहिलं होतं ते पत्र साम टीव्हीवर आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत। सचिन, सध्या माजी गृहमंत्र्यांमध्ये सामना रंगलाय, आता पत्रच साम टीव्हीवर आलेलं आहे। वाझेचे सगळे आरोप आहेत, त्यामध्ये काय सांगाल? नक्कीच आपण बघतोय की सचिन वाझे जो हत्येच्या प्रकरणामध्ये अटकेत आहे तो एक एक करून अनेक या गुन्ह्यातले उलगडे करतोय। आता त्यांनी नवीन जे आरोप केलेले आहेत ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावरती हे सगळे आरोप करण्यात आलेले आहेत। जयंत पाटील यांनी अवैध काम करून घेतले असे सचिन वाझेने आपल्या पत्रात म्हटलेलं आहे। ठाणे जेलमधून हे पत्र त्याने आपलं मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांना लिहिलेलं आहे आणि त्याची कॉपी एक सीबीआयला देखील देण्यात आलेली आहे आणि सीबीआयला कोर्टाच्या माध्यमाने यावरती कारवाई करण्याची देखील मागणी सचिन वाझेने केलेली आहे। आता वाझेने जे काही नवीन आरोप केले का त्याची दखल कोर्ट सीबीआय घेतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, आणि याच पत्रावरून सचिन संपूर्ण राजकीय संघर्ष महाराष्ट्रात सुरू झालाय। सगळ्या जुन्या प्रकरणांवरून आता सगळा माजी गृहमंत्र्यांमध्ये वाद सुरू झालेला आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। सचिन वाझेनं फडणवीसांना लिहिलेलं पत्र सामवर आलेलं आहे। अनिल देशमुखांचे आरोप चुकीचे असं वाझेचं म्हणणं आहे। बदलीसाठी देशमुखांनी 25 लाख रुपये घेतले असा देखील गंभीर आरोप सचिन वाझेनं केलेला आहे। उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे सचिन वाझेनं पत्र लिहिलेलं आहे आणि याच पत्रावरून आता माजी गृहमंत्र्यांमध्ये संघर्ष सुरू झालेला आहे। चांदीवाल समिती दबावासाठी दबाव आणला असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि आरोपांची ऑडिओ क्लिपही माझ्याकडे आहे असा दावा सचिन वाझेनं केलेला आहे। चांदीवाल समिती जबाबासाठी दबाव आणला होता असं देखील वाझेनं या पत्रात म्हटलेलं आहे, नमूद केलेलं आहे। ज्या चांदीवाल आयोगाचा अनिल देशमुखांनी उल्लेख केला होता 2 दिवसापूर्वीच, त्या संदर्भात देखील वाझेनं पत्रात काय म्हटलं आपण पाहतोय। समितीला जबाब देत असताना देशमुखांचा दबाव होता आपल्यावर असा गंभीर आरोप सचिन वाझेनं केलेला आहे। ऑडिओ रेकॉर्डिंग देखील आपल्याकडे असल्याचं वाझेचं म्हणणं आहे।